तत्पादुके सेव्यताम् ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां न तु श्रुतिशिरो वाक्यं समाकर्ण्यताम् वाक्यार्थश्च विचार्यताम् श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयताम् दुस्तर्कात् सुविरम्यताम् श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयताम् ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरहर गर्वः परित्यज्यताम् देहेऽहं मतिरुज्यताम् बुधजनैर्वादः परित्यज्यताम् क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यताम् प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम् स्वाद्वन्नं न तु याच्यताम् विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् शीतोष्णादिविषय्यताम् न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् औदासीन्यमभीप्स्यताम् जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यताम् एकान्ते सुखमास्यताम् परतरे चेतः समाधीयताम् पूर्णात्मा सुसमीक्षताम् जगदिदं तद्बाधितं दृश्यताम् प्राक्कर्मप्रविलाप्यताम् चितिबलान्नाप्युत्तरैश्लिष्यताम् प्रारब्धन्तिह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम् मानवजातीच्या शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखवताना शंकराचार्यांनी जे अनेक आदेश दिले आहेत त्यातल्या काहींचा आपण विचार करतो. आचार्य म्हणतात की जीवनामध्ये शीतोष्णादी विषय्यताम, शीतोष्णादी जी द्वंद्व आहेत त्यांना सोसायची सवय लावा, ते सोसा सहन करा. शीतोष्णादी विषय्यताम, शीत आणि उष्ण निसर्ग बदलतोच. कधी उन्हाळा असतो, कधी हिवाळा असतो, कधी पावसाळा असतो. सामान्यतः खरे दोन ऋतू उन्हाळा आणि हिवाळा. पावसाळा मधनं निराळ्या ठिकाणी येतो, निराळ्या प्रांतात निराळ्या काळात पावसाळा येतो असं आहे. कुठे हिवाळी पाऊस असतो, कुठे उन्हाळी पाऊस असतो. आपल्याकडे सामान्यतः उन्हाळी पाऊस आहे. तेव्हा असे ऋतू बदलतात, पण बदलणाऱ्या ऋतू बरोबर तुम्हाला त्रास होणार नाही असं करा. त्रास होणार नाही म्हणजे बाहेरच्या कृत्रिम उपायांनी नाही, तुमच्या शरीराला इतका शोषितपणा आला पाहिजे की सर्वसामान्य वातावरणातले जे फेरबदल आहेत हे तुम्हाला सोचले पाहिजे. नाहीतर असं होतं माणसाचं, लवंग्यानं त्याला उष्ण होतं, वेलदोड्यानं त्याला थंड होतं. जरा थंडी वाढली की पडते, जरा पावसाळा आला की पोट बिघडतं. त्याचा अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, तिचा क्रमाक्रमाने वाढवायला अभ्यास करा. मात्र 60-70 उलटल्यावर हे प्रयोग करू नये. आपली प्रकृती आहे तसं गृहीत धरून चालावं. सोसण्याची सुद्धा सवय असावी लागते आणि त्याच्याकरता तारुण्यात तो अभ्यास करावा लागतो. जितक्या लवकर कराल तितका बरा. आता आजपासून सुरुवात करू म्हटलं तर ते जमायचं नाही. शीतोष्ण हे शरीराच्या पातळीवर 3 गट आहेत त्याचे. सुखदुःख मनाच्या पातळीवर आणि मानापमान हे बुद्धीच्या पातळीवर. अपमान होतो असं वाटतं ते बुद्धीला वाटतं, दुःख झालं असं वाटतं ते मनाला वाटतं, आणि थंडी आणि उष्ण हे शरीराला लागतंच. उष्ण कळतच नाही आणि थंड कळतच नाही असं होत नाही. तसं कळलं तर आणखीन काहीतरी निराळी विकृती झाली असं समजायला हरकत नाही. उन्हाळ्यात ते कोणाला थंडी वाजायला लागली आणि थंडीत ते कोणाला उकडायला लागलं तर ताप येणार आहे किंवा भरला आहे असं काहीतरी त्याचा अर्थ आहे. तेव्हा असं नाही होत. थंड थंड कळलंच पाहिजे, उष्ण उष्ण कळलंच पाहिजे. पण उष्ण आणि थंड याच्याबरोबर तुमची जी अस्वस्थता वाढते, कार्यक्षमता जी उणावते ती होता कामा नये. अस्वस्थता वाढता कामा नये, कार्यक्षमता उणावता कामा नये. हे सोसायची सवय लावली पाहिजे आणि हे होऊ शकतं.
योग्य तऱ्हेने प्रयत्न केला तर हे होऊ शकतं. शरीराची कार्यक्षमता सगळ्या दृष्टीने विलक्षण आहे, होऊ शकते. अर्थात यालाही मर्यादा आहे. शीतोष्णादी विषमता म्हणल्यावर बर्फात गाळून ठेवावा आणि अग्नीवर निखाऱ्यावर ठेवावा असा त्याचा अर्थ नाही. पण वातावरणामध्ये जे शीतोष्णाचे फेरबदल होतात सामान्यतः ते सोसले पाहिजेत तुम्हाला. कारण ह्या सगळ्या वातावरणात राहणारी जी माणसं आहेत, अत्यंत कडक थंडीतही माणसं राहतात, अत्यंत कडक उन्हाळ्यातही माणसं राहतात. तर आपल्यालाही त्या त्या ठिकाणी राहायला न काय हरकत आहे. एखादा प्रकृतीचा अपवाद सोडून देऊ आणि असं राहायला काय हरकत आहे असं वाटलं की राहता येतं, यात काही शंका. ज्याला थंडी आवडते त्याला सुद्धा उन्हाळा सोसतो. उन्हाळा आवडतो असं मी म्हणणार नाही, पण उन्हाळा सोसतो. त्याच्या कार्यक्षमतेत बाधत नाही, त्याचं आपलं चालू राहते. ज्याला उन्हाळा बरा वाटतो त्याच्या थंडीत कार्यक्षमता टिकून राहते, हिमालयात सुद्धा. पण ही सवय अभ्यासपूर्वक हे आपल्याला मिळवायचंय आणि यातून माणसाची प्रतिकार शक्ती वाढते, माणसाचं आरोग्य वाढतं, स्वास्थ्य वाढतं. हे सगळं कशाकरता सत्संग करायचं? शरीराचं स्वास्थ्य टिकलं पाहिजे. बारीक सारीक गोष्टी बाधतात हे भूषण आहे. आपल्याला सगळं सोसतं आणि सगळं पचतं अशी माणसाची प्रकृती असली पाहिजे. पण ही तेव्हाच येते जेव्हा संयमापासून आरंभ होतो. ते सगळं पचतं म्हणून भरपूर खायला लागला की आठवडाभर जेमतेम झालं तर 15 पुढचा 10 दिवस काही उजाडणार नाही. तेव्हा शीतोष्ण आदी विषयीहता बारीक सारीक गोष्टी असतात. आपण भडकतो का? आपण संतापतो का? विचार करा. माणसाच्या मनाच्या विरुद्ध होतं आणि मनाला अनुकूल होतं, दोन्ही गोष्टी घडतात. पण मनाला अनुकूल घडल्याबरोबर आपण उचंबळतो का? आणि मनाच्या विरुद्ध घडल्याबरोबर हताश होतो का? असं कधी होतं का? आणि ह्या गोष्टी घरात राहिलं की होणारच. शीतोष्ण तर परस्वाधीन असल्यामुळे माणसं फारसं कोणावर रागवत नाही. पण सुखदुःखाच्या बाबतीत त्यांना सारखं असं वाटतं, मानापमानाच्या बाबतीत सारखं असं वाटतं की हा असा वागला असता तर बरं झालं असतं, हा असा वागला नसता तर बरं झालं असतं, यानं असं केलं असतं तर बरं झालं असतं, यानं असं केलं नसतं तर बरं झालं असतं. हे सारखं वाटतं. त्या वाटण्याचा उपयोग काही नसतो. तो दुसरा जन्मात दुरुस्त व्हायचा नसतो. अनेक वेळा मी सांगितलं आहे, सांगतोही की दुरुस्त होण्याची शक्यता फक्त स्वतःच्या पुरती असते आणि ते कितीही दुरुस्त होत आहेत. आपण स्वतः दुरुस्त न होता दुसऱ्याला दुरुस्त करायचा प्रयत्न करतो आणि त्यातून संघर्ष मात्र वाढतो, बाकी काही वाढत. आपलं आपण दुरुस्त होता येतं आणि ह्या आपलं आपण दुरुस्त होणं याचाच अर्थ शीतोष्णादी विषयीहता असा आहे की तुम्ही शीतोष्ण बाहेरचं वातावरण तुम्ही कसं बदलणार? अशक्य गोष्ट आहे. पण तुमचा सोशिकपणा वाढवणं शक्य आहे. म्हणून शीतोष्णादी विषयीहता न तु वृथा वाक्यम समुच्चार्यताम. उगीच बडबड टाळा. न तु वृथा वाक्यम समुच्चार्यताम. गप्पा मारीत बसू नका. त्याचं काही प्रयोजन असेल तर गोष्टी नाही. नाहीतर दोन माणसं एकत्र आली, विशेषतः दोन माय बहिणी, बेचाळीस पिढ्याची माहिती गोळा होत नाही. आवश्यकता आहे याची. न तु वृथा काय? हे सगळं त्याकरता आहे की तुमच्याजवळ जी शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग योग्य कामाकरता झाला पाहिजे. ती अशी इकडे तिकडे कुठेतरी वाया जाता कामा नये. प्रेशर कुकरचं जर काम व्हायचं असेल तर त्याची वाफ ते शिट्टीपर्यंत कोंडून राहिली पाहिजे. तिचं मधनं मधनं कुठल्या तरी बाहेर जात असली तर त्या प्रेशर कुकरला काही अर्थ नाही, त्याचं मडकं भरलं. तसं माणसाच्या आयुष्यामध्ये जी शक्ती आहे, जीवनामध्ये जी शक्ती आहे ती योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. ती जसं नको तिथून कुठनं सारखी बाहेर जात असली तर ती जिथे वापरायला पाहिजे तिथे वापरली जाणार नाही. म्हणून शीतोष्णादी विषयधाम सांगितल्यानंतर हे शक्ती वाढवण्याचं साधन आहे. शीतोष्णादी विषयधाम यांनी शक्ती वाढते आणि नतुर्था वाक्यम समुच्चार्यताम यांनी शक्तीचं संरक्षण होतं. की आहे तुमच्याजवळ, भलत्या ठिकाणी वापरू नका. पैसे आहेत म्हणून कुठेही खर्च करतो का मनुष्य? विचारी मनुष्य करीत नाही. योग्यायोग्याचा विचार करतो. आहेत खिशात उधळले असं होत नाही.
त्याचा जसा विचार करतो तसं आपल्याजवळ जी शक्ती आहे तिचा विनियोग आपण योग्य करतो की नाही याचा विचार केला पाहिजे. की आपण गप्पा मारीत बसतो का? दिसतं ते असं की माणसं गप्पा मारीत बसतात उगीच, याचा आपल्याशी काही संबंध नाही. आणि अशा किती गोष्टी आपण बोलतो ना, टिपून तरी ठेवायला. त्यात किती वेळ, मला वेळ नाही म्हणतात लोक, आपल्याला वेळ नाही म्हणतात. एकदा टिपून तर ठेवा की तुमचा वेळ वाया किती जातो, अनावश्यक गोष्टीत वाया किती जातो. आपल्याला असं आढळेल की भरपूर वेळ माणसाला आहे, अगदी मुंबईतल्या माणसाला सुद्धा भरपूर वेळ आहे. फक्त त्यानं आपल्या वेळाची जमा खर्च बरोबर ठेवला पाहिजे. 4 माणसं एकत्र बसली तर आज सकाळच्या प्रवचनात विषय काय निघाला याची चर्चा करावी. ऐकली असली, त्यातलीच असली तर. कुणी ऐकायला आला नसला तर त्याला समजावून सांगावं, आपलं चिंतन होतं. आपल्या स्मरणात किती राहिलं त्याचं सांग नाही. असं काही चांगला ग्रंथ वाचला ज्ञानेश्वरीसारखा वैचारिक ग्रंथ वाचला, त्याच्यावर चर्चा करावी. राजकारणात भाग घेण्या एवढी प्रवृत्ती असली किंवा आपला निषेध नोंदवायचा असला तर अवश्य नोंदवावा. अनुकूलता प्रदर्शित करायची असेल तर अनुकूलता प्रदर्शित करावी, पण तोच चर्चेचा विषय व्हावा का? कोणा मंत्र्याची मुलाखत, आता तो देतो, हे छापतात, आपला काय संबंध आहे त्याची? न तू वृथा वाक्यम समुच्चार्यताम, व्यर्थ बोलू नका. मौन हे मोठं तप सांगितलंय, वाङ्मय तप सांगितलंय मौन म्हणून. मोठी मोठी माणसं मौनाचा अभ्यास व्हावा म्हणून आठवड्यात 1 दिवस तरी मौन पाळतात, पाळीत होती. त्याचा काही उपयोग होतो. अर्थात ते मौन अंगलट येणार नसावं, मात्र त्या खुणा कराव्या असं आहे. आणि त्या खुणा दुसऱ्याला समजू नयेत म्हणजे हार. आणि मग त्या खुणा अशा प्रकाराने होतात की काय करतो. ती एक गोष्ट सांगतात गमतीची की एक ग्रस्त होते, ते पूजेला बसले, म्हणजे पूजा, आणि त्यांची पूजा जरा लांबलचक असायची. पूजा संपेपर्यंत मौन बाळगायची. एकदा ते पूजेला बसले असताना एक भुरटा चोर घरात शिरला आणि त्यानं काहीतरी नळावरचं भांडं उचललं. ते दारावर कोणी एक गडी होता, त्यानं पाहिलं, त्यांनी पकडलं त्याला. आता याला काय करावं? जरा विचारी होता तो. म्हणला पोलिसात जर गेलं तर आपल्याच मागं कटकट लागली. बरं तसाच सोडला तर हा शेप आहे, तो काय करावं? आता मालकाला विचारलं पाहिजे काय करावं ते. मग त्याने गोष्ट मालकाला सांगितली काय करावं. मालकाने त्या काय खाणाखोणा करून सांगितलं. माणसाशी बुद्धिमान असतात, खुणांचा अर्थ काही समजत नाही. करणारा दमतो, ऐकणारा पाहतच राहतो. आणि त्याला समजावं म्हणून त्याच्या जोडीनं दुसऱ्या खुणा केल्या की ते मुळा मुद्द्यापासून लांब जातात, त्या आणखीन लक्षात येत नाही. आता काय करावं? यांनी पुष्कळ सांगायचा प्रयत्न केला, त्याला काही समजेना. शेवटी यांनी ती मूर्ती उचलली, संधीची पळी घेतली. भगवान प्रसन्न झाले, म्हणजे तुझं मौन पाळलं, उद्यापासून बोलत जा. मौन याचा अर्थ असा आहे की मौन हे बाह्य इंद्रियांचं दमन आहे, आवश्यक आहे. पण त्याच्या मागे कशाकरता मागायचं? बोलण्याची वृत्तीही कमी झाली पाहिजे त्या काळात. बोलण्याची वृत्ती उत्कट आणि फक्त ओठ मिटलेले किंवा जीभ नाही हलवलेली काही फायदा नाही, हे असं होतं त्याचं. तेव्हा मौन आहे म्हणजे खाणाखोणा सुद्धा फार असता कामा नयेत. न तू वृत्त. आणि हे कशा करता? एक दिवस जर मौन पाळलं, काही वेळ जर मौन पाळलं, सामान्यतः ज्या वेळेला आपण फार गप्पा मारीत बसतो त्यावेळेला जर सगळ्यांनी मिळून मौन पाळलं तर आपण मौन पाळू शकतो याचा विश्वास निर्माण होतो. न बोलता राहता येते याचा विश्वास निर्माण होतो. आणि म्हणून हे सगळे नियम जे मधून मधून करायचे ते तेवढ्यापुरते नाही. नियम केला की नंतर विसरून जायचा आणि त्याचा सूड नंतर लगेच काढायचा. मला लहानपणी आठवायचं की आमच्याकडे ते चातुर्मासात आम्ही कांदे खात नव्हतो, अजूनही आम्ही काही लोक खात नाही. परंतु चातुर्मास जवळ आला की आधी ती कांदे नवमी असायची. कुठल्याही धर्मशास्त्रात ही कांदे नवमी दिलेली नाही. पण आता उद्यापासून बंद, म्हणजे आज त्या कांद्यावर सूड निघायचा. आणि कार्तिक शुद्ध द्वादशी कशी उजाडते याचं गाड बघायची ती. आणि मध्ये संबंध ते स्मरण. एखादा जर अधिक मास मध्ये आला त्या काय करावं, 1 महिना लांबला असं.
नियम जे सांगितले जातात, व्रत जी सांगितली जातात, ते त्याकडे होणारी जी सतत प्रेरणा आहे ती कमी व्हावी आणि याच्या वाचूनही आपल्याला राहता येतं हे लक्षात यावं म्हणून व्रत पाळलेलं असतं. व्रत पाळण्याचा उद्देश असा नसतो की त्याच्या आधी आणि नंतर सूड काढून घ्यायचा आणि मध्ये व्रत पाळायचं. की मी असं ऐकलं आहे की ते मुसलमान रोजा पाळतात ना, ते दिवसभर काही खात नाही, निष्ठावंत असतात ना, दिवसभर खात नाही म्हणजे खरंच खात नाही, पण रात्र झाली की आडवा हात मारतात आणि उजाडण्यापूर्वी पुन्हा भरपूर खाऊन घेतात. मग दिवसभर घालायचे. ह्या खाण्याला काय आहे? आपले तसंच होतं. आम्ही तर त्या खाण्याचे नियम पदार्थच बदललेत. मी काल थोडं सांगितलं की हे खाल्लं तर चालतं. उपवासाचा अर्थ गेला. मुळाधरी उपवासाचा अर्थ उपाशी राहणं असा नाहीच आहे. भगवंताच्या जवळ जाऊन बसायचं, गुरुच्या जवळ जाऊन बसायचं, शास्त्राच्या जवळ जाऊन बसायचं, उपवस असा त्याचा अर्थ आहे. आणि याच्याकरता शरीर कार्यक्षम राहावं, आपला वेळ इतर गोष्टीत जाऊ नये. स्वयंपाक करणं आणि जेवण यात फार वेळ जातो, तेव्हा ते कमीत कमी असावं म्हणून उपवास हा त्याचा एवढा समारंभ होतो की विचारायची सोय नाही. मी सांगतो आपल्या वेळासाठी की व्रत जी करायची असतात ती आपल्या शरीराला, इंद्रियांना वळण लागावं म्हणून करायची असतात. आणि त्याचा अभ्यास हे कशा करता आपण करतो याचा विचार डोक्यात ठेवून करावा लागतो. शीतोष्णादि विषयीयताम न तु वृथा वाक्यम समुच्चार्यताम. काय करा? औदासीन्यमभीप्स्यताम. उदासीन रहा. शब्दांचे अर्थ मोठे चमत्कारी झाले. उदासीन याला आपण रडका म्हणतो. का उदास का? काय झालं असं विचारणार. उदास शब्दाचा अर्थ रडका असा मुळात नाही. उदासीन शब्दामध्ये उत आसीन, बाकी सगळं खाली राहतं तुम्ही त्याच्या वर राहता असा उदासीन शब्दाचा अर्थ. ज्यामुळे माणसाच्या अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होतात या सगळ्या गोष्टी खाली राहतात आणि तुम्ही त्याच्या वर राहता. साक्षीभाव वाढणं, साक्षीभावानं राहणं म्हणजे उदासीन राहणं आहे. आणि असा उदासीन मनुष्य राहू लागला की मग त्याला त्याच्या कर्माचा लेप लागत नाही. हे भगवान स्वतःचं उदाहरण घेऊन सांगतात. न च मां तानि कर्माणि निबद्धन्ति धनंजय उदासीनवदासीनः असक्तस्तेषु कर्मसि उदासीनवत आसीनः. मी असं त्याच्यापासून अलग राहिल्यासारखा, त्याच्यापासून वर राहिल्यासारखा असं राहतो आणि त्यामुळे मला कर्माचा लेप लागत नाही. आपण हा प्रयोग करून बघा की जे सारखं मनामध्ये असं का असं का असं का असं का टोचत असतं त्याच्यापेक्षा थोडे वेगळे होऊन वर राहायचा प्रयत्न करा. बघा त्याचं टोचणं कमी होतं की नाही. आणि असं टोचत राहण्याची गोष्ट घडत नाही असा सामान्यतः दिवस घडत नाही. काही ना काहीतरी होतच. मग आपलं ब्लड प्रेशर वाढवून घेण्यात काय अर्थ आहे? जर बाहेरची परिस्थिती बदलत नाही निश्चित आहे तर तिच्यापासून अलिप्त राहण्याची सवय लावली पाहिजे की नाही. म्हणून औदासीन्यम अभीप्स्यताम. उदासीन व्हायला शिका. पुन्हा ऐकून घ्या. उदासीन म्हणजे रडका नव्हे. उदासीन म्हणजे नीरस नव्हे. उदासीन म्हणजे सगळ्या लोकांना तुच्छतेनं वागवणारा नव्हे. उदासीन म्हणजे स्वतः बुद्धीनं, मनानं, शरीरानं शक्यतो अलिप्त राहणारा, त्याकरता प्रयत्न करणारा. औदासीन्यमभीप्स्यताम. आणखीन काय करा? जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम. लोकांनी कृपा करावी असंही म्हणू नका, लोकांनी निष्ठुर राहू नये असंही म्हणू नका. लोक कृपा करतील नाही तर निष्ठुर होतील. तुमची किंमत कळेल नाही तर कळणार नाही. आमची किंमत एवढी कळू नये का? आम्ही इतकं करतो तरी लक्षात येऊ नये का? आणि हा जन म्हणजे तुमच्याशिवाय सगळे. हो बाकी लोकांचं ठीक आहे हो, पण यांनी तरी हे सुद्धा त्यातच. औदासीन्यमभीप्स्यताम जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम. लोकांची कृपा आणि लोकांचं नैष्ठुर्य. आपण समजतो तितका गुणग्राहक गुण स्वस्त नाही. वावा म्हणणं सोपं आहे. ती एक तऱ्हेची प्रतिक्रिया असते. त्याच्या मागची जी भूमिका आहे ती अवघड आहे. ऍक्शन आणि रिॲक्शन मधून होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया या वेगळ्या.
त्या भौतिक आहेत, त्या जड आहेत. खरंच गुणग्राहकता आहे का? कारण असं आहे, गुणग्राहकतेच्या मागे एक फार महत्वाचा शब्द आहे, गुण घेणं. गुणांचं वर्णन करणं, गुण असण्याची जाणीव ठेवणं हा शब्द गुणग्राहकतेचा नाही. गुणग्राहक म्हणजे गुण घेणं. गुण घेतला जातो का? ज्ञान घेण्यासारखा तरी. हो, नितांत म्हणायचा गाणं शिका, परवा चांगलं म्हणलं होता माझी चाल चांगली झाली म्हणून. आता ते माझ्या घशात निघावं कसं? तेव्हा जे घेणं शक्य आहे, कारण असं आहे, समर्थ रामदास स्वामी सांगितले, ते म्हणतात, रूप लावण्य अभ्यासता नाही, सहज गुणासी न चले उपाय, काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणाची. नाक नकटे असले तर किती प्रयत्न केला तरी सरळ होणं कठीण आहे. प्लॅस्टिक सर्जरी सुद्धा मजा पाहिजे. प्लॅस्टिक सर्जरी करून जे नाक दिसतं ना, ते पहिलंच बरं होतं म्हणायची वेळ येते. तेव्हा रूप लावण्य अभ्यासिताने काळा मनुष्य गोरा होणार नाही, अशक्य गोष्ट आहे. बुटका मनुष्य उंच होणार नाही, उंच मनुष्याला आपली उंची कमी करता येणार नाही. हे सहज गुण आहेत. रूप लावण्याचा अभ्यास करता येत नाही. ते निसर्गानं जसे प्राप्त झाले, थोडं जरा जमून घेता येतं, ती गोष्टी नाही राहिली, पण थोडं जमून घेता येतं. पुष्कळ पावडर लावली म्हणजे गोरं दिसतं, याचा प्रयोग करून बघायला लागेल नाही, भिंतीला चुना लावल्यासारखं दिसतं. आणि जर त्यात मध्ये कुठे घाम आला आणि ओघळ गेले, अरे राम 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 राम, मग तर बघवत नाही. थोडं ठीक आहे त्याला मदत करणं, पण त्यानं सौंदर्य वाढत नाही. उलट सौंदर्य वाढवण्याचा फार प्रयत्न केला म्हणजे बघवत नाही अशी स्थिती होती. म्हणून रूपलावण्य अभ्यासिता नाही असं समर्थ म्हणतात. सहज गुणास न चले उपाय, ज्याचा जो सहज गुण आहे तो बदलत नाही. आता गळ्यात गाणं नसलंच ते येईल कुठून? येत नाही. एखादा मनुष्य प्रकृतीचा दुबळा असतो, त्यांना मी राममूर्ती सँडो म्हणून तरी जमायचं त्याला, पण सर्वसामान्य आरोग्य राखता येतं. अगदी राममूर्ती सँडो जरी होता आलं नाही तरी सर्वसामान्य आरोग्य कोणालाही राहता येतं. तसं सामान्यतः योग्य गोष्टी करता येतात. याचा अभ्यास करावा. याला म्हणतात गुणग्राहकता. हा गुणग्राहकता, गुण घेतला पाहिजे. दुसऱ्या जेव्हा चांगला आहे तुम्हाला लक्षात आलं ना, तसं वागण्याचा कधी प्रयत्न केलाय का? ते मिळवायचा कधी प्रयत्न केलाय का? नाही. हो, तुम्हाला जमतं, आम्हाला जमत नाही. आम्हाला झालं काय? आणि जमत नाही म्हणजे किती जमत नाही म्हणतात लोक. मी एक उदाहरण पुन्हा पुन्हा सांगतो, लक्षात घेण्यासारखं आहे. मी एका घरी बसलो होतो. अति परिचयाचं स्नेहाचं घर होतं. एका लग्नाला आम्हाला दोघांनाही जायचं होतं. जे लोक त्याच्यात मायमौली जी आहे ती कापड निवडत, एवढं मोठं गाठलं होतं कापडांचं, ते सोडून लग्नाला जाण्याकरता म्हणून कापड निवडत होते आहे घेऊन जायला. आणि ती कापड निवडता 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 त्यांनी एक कापड काढलं घेऊन जायचं म्हणून. मी बसलो होतो समोर. ज्यांच्याकडे जायचं ते कोण आहेत ते आम्हाला दोघांना माहित होतं. त्यांची परिस्थिती कशी आहे, कसे आहे, एकूण माणसं कशी आहेत माहित होतं. तेव्हा मी त्यांना काय म्हटलं की अहो, आपण ज्यांच्याकडे जाणार आहोत चांगली माणसं आहेत, हे कापड त्यांना कसे दिले शोभेल? हे त्यांच्याकडनं झालेलं आहे. त्यांच्याकडनं झालंय म्हणून हे परत करायचं शक्य आहे. असं होतं पुष्कळ वेळा की काहीतरी प्रसंग साजरा करायचा असतो, त्यावेळेला योग्य वस्तू हाताशी नसते. आणि याचा अनुभव प्रत्येकाला येतो स्वतःवर असलं म्हणजे. फक्त दुसऱ्यावरही तसंच असेल याची जाणीव ठेवली जाते. स्वतःच्यातून पुष्कळ असं होतं की अगदी अशा अडचणीत सापडतो मनुष्य की प्रसंग साजरा करणं एवढंच, आणि मग त्याकरता काहीतरी करतो ते त्या स्थितीला योग्य असतंच असं नाही. म्हणजे शक्य आहे लक्ष नसेल. ज्यानं का असं आहे, तुम्ही पुष्कळ वेळा अगदी नाव, आकडे, चिठ्ठ्या जरी लावल्या असल्या तरी चिठ्ठ्या सांभाळण्याची काळजी घ्यावी लागते की नाही? ती चिठ्ठीच निघून जाते मुळी. अच बोलायला जातो, बस कळलं जातं. आता काय करावं? देणारा वेंधळा जर असला ते असं होतं. अगदी व्यवस्थितपणे राखण्याकरता आपण आधी चिठ्ठ्या बिठ्ठ्या लावून ठेवायचं की हे याला द्यावं, हे याला द्यावं, हे काय नाही. तो देणारा तसा. त्या टाचण्या लावल्या तर त्यांनी सटतात. चिटकवलेलं बरं दिसत नाही. आता एक प्रकार आहे. घडीत घातलं तर पाहायची इच्छा होत नाही.
आता काय करावं? असं चुका कशा होतात ते सांगतो. चुका होतात तेव्हा हे सगळं असताना तुम्ही असं का करावं? आता पण तुम्ही विचारपूर्वक करता आहात, त्यांच्यातून चुकून झाला असेल. आम्ही तुकाराम नाही लागलो म्हणले. मला अति वाईट वाटलं की जरा बरा खंड देण्यास सुद्धा तुकाराम लागतो का? तुकाराम इतक्या खालच्या पातळीवरचा आहे की जरा बरा खंड द्यायचा आहे, त्याला तुकारामची काय गरज आहे? ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे, त्याची आवश्यकता लागते, ते फार उंच आहे. कोणत्याही विकाराचा ज्यांच्या अंतःकरणावर परिणाम होत नाही, कोणी स्तुती करो कोणी निंदा करो, ज्यांचं अंतःकरण यत्किंचित ते हलत नाही. तुकाराम महाराजांच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एकदा त्यांनी जरी कोणा म्हणलं की महाराज तुम्ही त्या गावात जाऊ नका, का हो? ते लोक तुम्हाला शिव्या घालतात, म्हणजे गाढव म्हणतात. आमच्या गावाला जा हे का, आमचे लोक फार चांगले आहेत, ते तुम्हाला विद्वान म्हणतात. तुकाराम महाराज म्हणजे बाराखडीच्या बाहेर कोणीच गेला नाही. म्हणजे हा गाढव म्हणतो ती बाराखडी आहे, तो विद्वान म्हणतो ती बाराखडीच आहे, मी आहे तिथेच बरा म्हणाले. एकदा कोणीतरी ज्योतिषी त्यांना सांगायला आला की महाराज तुमच्या राशीला उद्यापासून शनी यायचा आहे. येऊ दे त्यामुळे शनी ती 7.5 मोठी लक्षण असते, तेव्हा फार काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय होतं 7.5 मध्ये फार दुःख दैन्य होत भोगावं लागतं म्हणजे माणसाला. म्हणजे असं मग ते शनीला सांग ना कायमचा माझ्याच राशीला बस, इतरांच्या लोक तरी सुखा राहतील. सोपं काम नाही आहे, फार मोठं असावं लागतं त्याकडे. आणि अशा किरकोळ गोष्टीत आपण आम्ही कुठे तुकारामाला लागून गेलो म्हणावं? साधी गोष्ट आहे, पण माणसं म्हणतात. आणि हे कशामुळे होतं? जनकृपा नैष्ठुर्य मुत्सृज्यता. तो माझ्याशी कसा वागला हे विसरायला होत नाही. काय आमच्या लक्षात राहत नाही म्हणतात. जर ग्रंथांचा सद्ग्रंथांचा अभ्यास करायला सांगितला तर आमच्या लक्षात राहत नाही म्हणतात. असा जो आपल्या लक्षात राहत नाही म्हणतो ना, त्याला 2 शिव्या द्या, 2 फार नाही, आणि एकदाच. जन्मभर विसरला तर मला विचार. अरे काय प्रकरण आहे, तुझ्या लक्षात राहत नाही ना? शिव्या दिलेल्या लक्षात राहिल्या? केव्हा लग्नामध्ये खण दिलेल्या लक्षात राहिला की नाही? तो त्यांच्याचकडनं आलाय म्हणून लक्षात राहत नाही. कसं लक्षात राहतं? बोचावं लागतं कुठेतरी. काय बोचून घ्यावं आणि काय नाही याचा तर विचार केला पाहिजे. म्हणून जनकृपा नैष्ठुर्य मुत्सृज्यताम. जनकृपा आणि नैष्ठुर्य जे आहे हे त्याचा विचार करू नका. लोक कसे हे असं आहे की लोक कसे वागतात याचा विचार करू नका, तुम्ही कसे आहात याचा विचार करा. अनेक वेळा मी सांगतो, कळवळून सांगतो की बाबांनो, स्वतःचे वकील आणि दुसऱ्याचे न्यायाधीश होऊ नका. दुसऱ्याचे वकील आणि स्वतःचे न्यायाधीश हो. नेहमी दुसऱ्याचे वकील व्हा. तो असा वागला, चुकीचा वागला, कदाचित त्याचा अमुक अमुक कारणाकरता असं वागणं बरोबर असण्याची शक्यता आहे असा विचार मनात आणा. हे शक्य आहे, मी या परिस्थितीत असतो तर कसा वागलो असतो असा विचार करा. माझ्या हातून या तऱ्हेच्या चुका होतात की नाही याचा विचार करा जेव्हा दुसरा चुकतो तेव्हा. आणि मी हे चुकणं योग्य आहे का असा विचार न्यायाधीशासारखा करा. मनुष्य नेमका दुसऱ्याचा न्यायाधीश आणि स्वतःचा वकील असतो. बरोबर उलट असलं पाहिजे. जनकृपा नैष्ठुर्य मुत्सृज्यताम, की लोकांची कृपा आणि लोकांचं नैष्ठुर्य या दोघांचाही विचार करू नका. कारण असं आहे, तुकाराम महाराजांनी अतिशय फटकळपणे लिहिले आहे. म्हणजे लोक ओक तैसा लोक न धरवे हात. लोकांना संतुष्ट करणं ही सोपी गोष्ट नाही. ती प्रसिद्ध कथा आहे ना की एक म्हातारा आणि त्याचा मुलगा एक गाढव किंवा बैल घेऊन बाजाराला घेणे होते विकायला. गाढव घेऊन गेले नेले होते बाजारात. ते बिचारे गाढव हातात धरून चालले होते. एक भेटले वाटेल, काय 150 आहेत म्हणाले. एक गाढव बरोबर आहे, दोघं चालले. एखाद्या गाढवावर बसला तर श्रम नाही कमी व्हायची तेवढे, म्हणून दोघांपैकी बापाला किंवा एक जण गाढवावर बसला. बाप बसला म्हणा. पुढे आणखीन एक बसले. काय म्हणे, म्हातारा गाडीवर बसला आणि लेकराला चालवलं. पोराची काही दया नाही त्याला. बापाला वाटलं हे काय बरोबर नाही. तो खाली उतरला, मुलाला गाडीवर बसवला, आपण खाली चालला. पुढे बसला, बापाला चालवलं आणि हा तरुण आयटीत गाडीवर बसला. याला काही बापाची माया येत नाही. आता बाप म्हातारा झाला, त्याची गुडघी दुखत असतील, त्याला चालवत नसेल याचा काही हा विचार करीत नाही.
आता काय करावं? नुसते चालले तेही चाललं नाही. एक जण बसला तर दुसरा का बसला नाही, मग दोघांनी उचलून गाडव डोक्यावर घेतला आपल्या. आता लोक म्हणले वा हे गाढव आणि त्याच्यापेक्षा गाढव म्हणले. गाढव एखाद्या डोक्यावर उचलून घ्यायची गोष्ट आहे. आता कसं वागावं? जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम, की लोक काय म्हणतात याचा विचार सहसा करू नका. नाहीतर ती सवय झाली हो, आम्हाला लोकांशी काय करायचं असं नाही. तुच्छता बुद्धीनं नाही. उलट मी असं म्हणून सांगत असतो की जो निंदक आहे त्याला आपला मित्र माना. संतांनी ते सांगितले निंदकाचे घर असावे शेजारी. मी आपल्या जरा आधुनिक भाषेत सांगतो, निंदकाला पॅथॉलॉजिस्ट समजा. निंदक हा पॅथॉलॉजिस्ट आहे. पॅथॉलॉजिस्ट काय करतो? तुमचे याच्यात हे बिघडले, याच्यात हे बिघडले, याच्यात हे बिघडले, याच्यात हे बिघडले सांगत असतो. आणि तपासाला काय घेतो? एक तरी चांगला पदार्थ, सगळे घाण पदार्थ तपासायला घेतो. सगळे घाण पदार्थ तपासायला घेतो. त्याला चांगलं जणू शरीरात काही नसतं, नेमकं घाण तेवढं तपासणार. रक्त काढलं तरी सुद्धा ते व्हीनस ब्लड काढतो, त्यातल्या त्यात वाईट दोषी, आणि ते तपासतो आणि सांगतो हे दोष आहेत, हे दोष आहेत, हे दोष आहेत. असा पॅथॉलॉजिस्ट आहे निंदक हा. जे दोष आपल्या लक्षात येत नाही ते त्याच्या बरोबर लक्षात येतात. तेव्हा ते खरंच आपल्या ठिकाणी आहेत का याचा मात्र विचार जरूर करा. जेव्हा लोक म्हणतात की असं आहे तेव्हा त्याचा विचार जरूर करा. पण पॅथॉलॉजीचा रिपोर्ट चुकू शकतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्या नुसत्या पॅथॉलॉजिकल रिपोर्टवर अवलंबून चालत नाही. त्यानं पुष्कळ वेळ अशी गंमत आहे की त्यानं आहे म्हटलं तर पुष्कळ वेळ आहे असतं, पण त्यानं जर नाही म्हटलं तर ते नसतंच असं मात्र नाही. म्हणून लोकांनी जर काही म्हटलं तर ते खरंच आपल्या ठिकाणी आहे की नाही याचा जरूर विचार करावा. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. मनुष्य एकेका दृष्टिकोनातून पाहतो. आपल्या भोवतालचे जे लोक आहेत त्या प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. ते प्रत्येक आपल्या भोवतीच असल्यामुळे सगळ्या कोनातून आपल्याकडे पाहू शकतात. इकडून असतात, इकडून असतात, समोर असतात, मागे असतात, पुढे असतात. तेव्हा आपले सगळे दोष माझ्या जरी लक्षात आले नाही किंवा जो माझा म्हणतो त्याच्या जरी लक्षात आले नाहीत तरी इतरांच्या लक्षात येण्याची शक्यता असते. कारण तो निराळा दृष्टिकोन त्याला प्राप्त झालेला असतो सहज. आणि मग नैसर्गिक स्वभावाप्रमाणे तो बोलतो. त्याचा अवश्य विचार करा की असं खरंच नाही ना. पण त्याला महत्व देऊन आपल्या वर्तनामध्ये केवळ निंदास्तुती होणार नाही याची काळजी घेऊन मनुष्य वागायला लागला तर त्याची फरफट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम. आणि याकरता करा काय? एकांते सुखमास्यताम. एकांतात सुखाने राहा. आता काय मौज आहे? एकाकी न रमते आणि द्वितीयात वैभयम भवत. एकट्याला चैन पडत नाही आणि दुसरा असला की भांडण झाल्याशिवाय राहत नाही. असं काहीतरी आहे. ते निराळी गंमत कशाला? म्हातारी माणसं असतात ना त्यांचं नातवंडावर प्रेम असतं. दिवाळी बिवाळी काही सण बिण असला की सगळी नातवंड सगळ्या मुलांची सगळ्या मुलींची एकत्र येतात. आणि जो घरात गोंधळ होतो आणि जो गडबडीने आरडाओरडा होतो तो विचारायला आणि डोकं मग अगदी आजा आजी आहे कार्त्याने उच्छान घर डोक्यावर घेतलं. ती गेली ओको ओको वाटतंय हो. अरे मगाची काय झालं होतं? असली म्हणजे उच्छाद होतो आणि नसली की ओको ओको वाटतंय. काय प्रकरण आहे? खरं म्हणजे लहान मुलांच्या गडबडीचा कधीही उच्छाद होता कामा नये. ती जे शांत बसली तर ती विकृती आहे. मुलांनी गडबड गोंधळ दंगा केलाच पाहिजे. त्यांच्या उसळत्या चैतन्याचं लक्षण येते. त्याला शिस्त लावावी ती गोष्ट निघाली. पण दंगाच करू नको, गप्प बस. काय प्रकरण आहे? लहान मुलाला गप बस म्हणून चुकून सुद्धा सांगू नका. त्याला खेळू द्या, त्याला नाचू द्या, त्याला बागडू द्या. फार तर कसं बागडावं, कसं नाचावं, कसं खेळावं हे शिकवा त्याला. पण त्यानं दंगाच करू नये, त्यानं आरडाओरडा करूच नाही, त्यानं स्वस्थ बसून राहावं गुळाच्या गणपतीसारखं. हे लहान मुलाला न शोभणार आहे. आता तुम्ही ते सोसायला शिका. पोरं गडबड करीत असली तरी तुमचं ज्ञानेश्वरी वाचन आरामात झालं पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी कानाने वाचत नाही मनुष्य, गडबड कानावर येत असते. डोळ्याचं काम डोळे करायला काय हरकत आहे? डोळ्याकडे लक्ष केंद्रित करा
कान त्रास देणार नाही. पण हे माणसाचं तो निमित्तालाच टेकलेला असतो चित्त चंचल होण्याचे. जर सापडलं नाही तर हुडकून काढेल. आणि मग काय करू, आमचं मन एकाग्र होतं नाही. होईल कसं? कधी प्रयत्न केलाय का? एकांते सुखमास्यताम, एकांतात निवांत बसून तरी बघा. एखादी चमत्कारी गोष्ट सांगतो, आपल्याला सांगितलीच मी मागितलं. काही लोक म्हणतात शौचकुपात गेलं ना की चांगल्या कल्पना सुचतात. एका कवीनच मला सांगितलं कर्म. म्हणलं गड्या, हा त्या शौचकुपाचा प्रभाव नाही, तिथे तुला एकट्याला बसावं लागतं त्याचा परिणाम आहे. भोवती दुसरं काही असत नाही आणि एकट्याला बसावं लागतं त्याचा परिणाम आहे. तू देवघरात बसलास असाच एकटा तर कदाचित याच्यापेक्षा जास्त चांगल्या कल्पना सुचतील. तो म्हणला घराला देवघरच नाही, आता काय करणार? असं आहे. देवघर ही अपरिहार्य गोष्ट नाही ना. कुठं कोणाला असला तरी पुष्कळ झाला, नसला तरी खेळा भिंतीला मारला तरी देवघर होतं लोकांचं. इथं अडचणच आहे. तेव्हा ते अपरिहार्य आहे, हे अपरिहार्य नाही. तेव्हा जे याला शक्य असेल त्याने आपल्या घरामध्ये निदान केव्हा तरी आधार लावून आत बसता येईल अशी एखादी जागा लहानशी का होईना निर्माण करून ठेवावी आणि त्याच्यामध्ये दिवसाकाठीचा काहीतरी वेळ घालवावा. पहा फरक पडतो की नाही. एकांते सुखमास्यताम ही सवय लावून घ्यावी लागते. आणि हे सगळं आहे ना, हे फार उशिरा उपयोगी पडत नाही. हो, यावत् स्वस्थमिदं शरीरमरुजं यावत् जरा दूरतो यावच्चेन्द्रिय शक्तिरप्रतिहता यावत् क्षयो नायुषः आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यप्रयत्नो महान् संदीप्ते भवने तु कूप खननं प्रत्युद्यमः कीदृशः. घर पेटल्यावर विहीर खोदण्याला काय अर्थ आहे? तेव्हा कार्यक्षम शरीर हे, इंद्रिय सगळी धड आहेत, आरोग्य चांगलं आहे, अशा अवस्थेत फार लवकर हे सुचत नाही. पण निदान एवढी तरी गोष्ट असावी, या वयात तरी प्रयत्न करायला लागलं पाहिजे. आता काहीच घडत नाही, ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. पण ते खरं नाही. कारण हेही करायला हरकत का नाही? या जन्मी नाही, पुढच्या जन्मी उपयोगी पडेल. कारण योगभ्रष्ट होईल. आतापर्यंत कधी त्याला चुकला. अर्जुनाने प्रश्न विचारलाय की सगळे काही या जन्मात साधतं असं नाही, हे मध्ये चुकलं तर काय होईल, वाया जातं का? भगवंतांनी आश्वासन सांगितलंय, नाही कल्याण कश्चित दुर्गतीं तात गच्छति, कधी वाया जात नाही म्हणाले. ते सगळी मागचं भांडवल घेऊन तो पुढे जन्माला येतो. जे आज आपल्यापेक्षा जास्त प्रगत वाटतात ना, या दृष्टीनं त्यांचं मागचं जन्मी जसं निश्चित समजावं. तेव्हा आपल्याला आता सुरुवात करायला मुळीच हरकत नाही. उशीर असला तरी फक्त इतकं आम्ही करतो आणि फळ काही येत नाही असं इतक्या उशिरा म्हणू नये, इतकंच काय ते. कारण आपल्याकडचे सगळे प्रयत्न तपानं मोजावे लागतात. आणि तप शब्दाचा अर्थ आहे 12 वर्ष कमीत कमी. एक एक गोष्ट साध्य करण्याकरता 12-12 वर्ष प्रयत्न करावा लागतो. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या चरित्रामध्ये असं लिहिलंय त्यांच्या चरित्रकारांनी की मुळामध्ये त्यांचा आवाज फारसा चांगला नव्हता म्हणे, ठीक आहे, पण आवड अतिशय होती गाण्याची. ते एका गुरुकडे गेले, मुसलमान होता तो, तोही चांगला होता. त्याने सांगितलं तुला गाणं येईल पण तुला फार मेहनत घ्यावी लागेल. हे बरं म्हणाले. त्यांनी दिवसाकाठी 10-10 तास 11-11 तास मेहनत करावी. एक एक स्वरावर लावून तो आवाज लावून बसले म्हणजे तासन तास त्या स्वराचा अभ्यास करावा. आणि अशी अनेक वर्ष घालवली. महाराष्ट्रातली गायन विद्या त्यांनी स्थापित केली असेल. होऊ शकते, पण इतकी मेहनत करावी लागते. माणसाला तर इतकी घाई असते, सगळं इन्स्टंट पाहिजे त्याला. सगळं हे इन्स्टंट, ते इन्स्टंट. आणि इन्स्टंट कसं माहिती आपल्याला माहितीये का की जे जे इन्स्टंट असतं ना ते इन्स्टंट होण्याकरता जे केलेलं असतं ते आरोग्याला बाधक असतं. माहिती आहे आपल्याला. साध्या कॉफीपेक्षा इन्स्टंट कॉफी जास्त घातक असते. कारण त्याचं विषय इन्स्टंट होतं ना, ते शरीरावर लवकर परिणाम करतं. म्हणून अतिशय काळजीपूर्वक माणसाने राहिलं पाहिजे. यासाठी एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम. आणि यासाठी एकांतात करायचं का? एकांतात बसून काही उद्योग नाही म्हणजे महाभयंकर. हो, ते डेव्हिल्स वर्कशॉप म्हणतात त्याला. तेव्हा मन कुठेतरी गुंतवलं पाहिजे, नाही तर सैतानाचा कारखाना सुरू होतो. मग एकांतात बसून करायचं काय?
परतरे चेत समाधी यदाम. हे परतर म्हणजे जे ब्रह्म आहे, जो ईश्वर आहे, जी तुमची उपास्य देवता आहे. ब्रह्म फार दूर जातं. जे तुम्ही काही आपल्या उपास्य देवतेचं प्रतीक म्हणून स्वीकारलं असेल, म्हणजे काही असेल, गुरु असेल, संत असेल, एखादा महात्मा असेल, एखादा ग्रंथ असेल, एखादं नाम असेल, एखादी आकृती विशेष असेल, ज्या देवता विशेष असेल, काही निमित्ताला चालतं, त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. परतरे चेत समाधी यदाम. तुमचं अंतःकरण त्याच्यावर समाधी चांगल्या तऱ्हेनं ठेवा. चेत समाधी यदाम. चांगलं ठेवणं याचाच अर्थ समाधी आहे. आणि सर्वांगीणपणे ठेवणं म्हणून सम आणि धा असा येतो शब्द. परतरे चेत समाधी यदा. एकाग्रतेचा कधी प्रयत्न केलाय का? एकाग्रतेचा कधी अभ्यास केलाय का? एकाग्रतेकरता काय करावं हे कधी पाहिलंय का? आणि त्याला ते शास्त्रीय पद्धतीने जावं लागतं. चमत्कारिकपणे उलट सुलट करून चालत नाही. योग्य तऱ्हेने करावं लागतं, तरच साधतं. कुठे कसं, यालाच तर गुरुचं मार्गदर्शन लागतं, अनुभवी गुरुचं मार्गदर्शन लागतं की कसं ध्यान करावं, एकाग्रता कशी साधावी. नको त्या ठिकाणी नको त्या पद्धतीने एकाग्रता ध्यानाचा प्रयत्न करायला ना, तर मन एकाग्र करण्याच्या ऐवजी डोकं दुखायला लागतं. त्याच्या आधी काय करावं, त्याच्यानंतर काय करावं, एक विशिष्ट प्रक्रिया आहे त्याची. आणि ही सगळ्यांना अशी ठोकळबाजपणाने सारखी सांगता येत नाही. व्यक्तिप्रमाणे ते बदलत जातं. पण ह्या प्रयत्नाला अर्थ आहे आणि यासाठी बाधणार नाही आणि सगळ्यांना उपयोगी पडेल. साईड इफेक्ट्स काही नाही. आला तर गुणच, आणि गुण येण्याची शक्यता फार. असं एक साधन संतांनी सांगितलंय, ईश्वराचं नाव. आपल्याला जे आवडेल ते एक नाव घ्यावं आणि त्याचं उच्चारण करीत राहावं. पहिल्या प्रथम मोठ्याने करावं, मग पुटपुटत करावं, मग आपण ते मनातल्या मनात करतो असं समजावं, कित्येक वेळा दुसरा करतोय आणि आपण ऐकतोय असं समजावं. या सगळ्या गोष्टी अंतःकरणाच्या एकाग्रतेला मदत करणार आहेत. आपण कुठे आहात त्याच्यावरून पुढे किती प्रगती होते याच्यावर अवलंबून आहे. पण हे होऊ शकतं. म्हणून एकांते सुखमास्यताम परतरे चेत समाधीयताम. हे जे ब्रह्म आहे तिथे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे की असं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला की मनाचा नाठाळपणा विलक्षण आहे. ते त्यावेळेला एरवी कधी मनात येणार नाही अशा गोष्टी जपाच्या वेळेला मनात येतात. एरवी कधी सुचणार नाही, डोक्यात सुद्धा येणार नाही. जरा डोळे मिटून ध्यान धरतो म्हणला की ते बोकांडीहून बसलंच म्हणतात. बारीक 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 गोष्टी होतात चंचलतेच्या. जरा शांत बसायचा प्रयत्न केला तर खाजच सुटते. माशेला चिवून नाकावर बसायची हुक्की येते. तर काय करावं? चित्ताला विक्षेप आणणाऱ्या गोष्टी अगदी एकांतात बसायचा प्रयत्न केला तरी घडत असतात. आपण याचा प्रयत्न केला पाहिजे की माशीच नाकावर बसली ना, विंचू नाही ना, नको या उडवू, बघूया, थोडी खाजच सुटली ना, जाऊ दे, नाही हात हलवणार, पाहत नाही. याचा प्रयोग करून काय काय होतं. कारण मन आवरत नाही हे तर खरंच आहे. मी म्हणणाऱ्यांना सुद्धा मन आवरलेलं नाहीये. आणि मन असं आहे, सुरुवातीला मन आवरलं जातं तर साधन मार्गाला अर्थच नाही राहिला. मन हे आवरलं जाण्याची फार शेवटची गोष्ट आहे. मन सगळ्यात शेवटी आवरलं जातं. मन आवरलं झालं की मनुष्य ग्रॅज्युएट झाला, आता फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन शिल्लक राहिलं. मॉन्टेसरीत कसं जमायचं हे? मन आवरताय हे ग्रॅज्युएशन आहे. सर्वातच म्हणतात मन लागत नाही. अरे कोणाचंच लागत नाही, तुमचंच लागत नाही यात काय नव्हतं. ज्यांनी योग्य वयात योग्य वेळी प्रयत्न केला त्यांचं सुद्धा लागत नाही. इतक्या उशिरा इतक्या लवकर कसं लागायचं? मन लागायचंच नाही. म्हणून मन लागो न लागो प्रयत्न राहायला पाहिजे. कारण मनाच्या नाठाळपणाच्या बाबतीत अर्जुनासारखा अत्यंत थोर महापुरुष सुद्धा काय सांगतो? योयम योगस्तया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहन्न पश्यामी चंचलत्वात् स्थितीं स्थिराम. भगवान आपण योग मार्गाचं खूप वर्णन केलं म्हणाले, पण ज्याच्या माध्यमाने हे साधायचा त्या मनाला कोणी आवरावं? अर्जुन विचारतोय, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहं निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. मन अत्यंत चंचल आहे, मोठं हट्टी आहे, फार समर्थ आहे, अत्यंत दुराग्रही आहे, मोठं दुष्ट आहे. आम्ही त्याच्या वाट्याला नेतो, ते आमच्या वाट्याला जातं. बसू देत नाही, एकत्र उडून नेतं. प्रमाथि बलवदृढम. काय करावं? तस्याहं. वाऱ्याची मोड बांधणं शक्य आहे, पण या मनाला कसं आवरायचं? आणि हा प्रश्न सामान्यचा नाही आहे.
क्लब लाईफ हेच ज्याचं लाईफ आहे त्याचा नाही हा प्रश्न. काळा बाजार हाच ज्याचा उद्योग आहे त्याचा नाही हा प्रश्न. हा प्रश्न आहे अर्जुनाचा, की जो महापुरुष आहे, भगवंताचा लाडका भक्त आहे, भगवान ज्याच्या पाठीशी आपलं सगळं विसरून प्रेमाने उभे राहिले असा आवडता भक्त आहे, ज्याचं सारथ्य करण्यात भगवान भूषण मानतात असा भक्त आहे. त्यानं आपल्या मनाच्या निग्रहाचे, तो काही संन्यासी नाही, गोसावी नाही, बैरागी नाही, चांगला रसिक आहे. तीर्थयात्रेला गेला होता तर 3 लग्न करून आला. पण उर्वशी त्यालाही मोहात पडू शकली नाही आणि उत्तरेशी कसं वागावं याचा त्याचा निर्णय बदलू शकला नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या मनावर विलक्षण नियंत्रण आहे त्याचं. गुडाकेश आहे तो. गुडाकेश शब्दाचा अर्थ काय माहितीये? झोप ज्याच्यावर मात करू शकत नाही तो. झोप मात करू शकत नाही. झोप घेतो पण झोप येते म्हणण्याला अर्थ नाही. नाहीतर त्या झोपेचं एक असं विलक्षण आहे, ती अंतरुणावर येत नाही, कीर्तन प्रवचनात नक्की येते. नक्की एकदा वावा म्हणतात आणि दुसऱ्या क्षणी झोपलेले असतात माणसं. आणखी पहिल्या क्षणी वावा आणि दुसऱ्या क्षणी झोप. गंमत आहे. आणि ती कीर्तनात कुठं नाही तर तिथे येते. याच्या इतकं चांगलं झोपेचं औषध नाही. काय प्रकार नाही. आणखीन एक मौज आहे, ज्याला झोप येते तो निदान प्रामाणिक तरी आहे. आली झोप, झोपला. त्याची झोप बघून दुसरे म्हणतात बा झोपले, कीर्तनात लक्ष आहे का? अरे तुझंही नाही ना, तो निदान झोपला तरी तू जागा असताना तुझं लक्ष नाही कीर्तनात. तो झोपला इकडेच तुझं लक्ष आहे. अगं ते काय करतो, नियंत्रण नाही त्याचं. अर्जुन गुडाकेश आहे, झोपेवर नियंत्रण आहे त्याचं. मोठी कठीण गोष्ट आहे झोपेवर नियंत्रण असणं. हे अर्जुनाचं आहे म्हणून त्याला गुडाकेश म्हणतात. काय मोठी मौज आहे त्या गीतेची. सांगणारा आहे ऋषिकेश, इंद्रियांचा स्वामी आहे, आणि ऐकणारा हा श्रोता गुडाकेश आहे, झोपेचा मालक आहे. एवढं तरी कमीत कमी असावं की नाही. असा अर्जुन विचारतोय. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवद दृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. काय करावं, कसं आवरावं म्हणाले त्याला. तेव्हा पण याचं उत्तर भगवंतांनी काय दिलं? अर्जुनाचं खोडलं नाही. तू काहीतरी सांगतोस म्हणाले नाही भगवान. म्हणजे असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहंचलम. निसंशय तू म्हणतोस तसंच मन आहे, पण याचा तू जो अर्थ करतोस की त्यामुळे अशक्य आहे, हे खरं नाही. कठीण आहे पण अशक्य नाही. अशक्य म्हणजे असंभव, कधी घडणारच नाही. शक्य आहे. कसं शक्य आहे? अभ्यासेनुत कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे तेच तेच पुन्हा 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 सतत करीत राहणं. आणि अभ्यास कसा करावा त्याचं योगशास्त्राने सांगितलंय. स दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तुम्ही किती दीर्घकाल करता. काल सुरू केलं आज फळ, पी हळद आणि हो गौरी कधी होत नाही. पण होतच नाही असं नाही. एका पिढीतही कदाचित होणार नाही, पण 4 पिढ्यांनी जर हळदीचा प्रयोग केला तर 5वी पिढी गोरी होण्याची शक्यता आहे. माझा विश्वास आहे निग्रो माणसाला सुद्धा गोरं करता येईल असं केलं तर. पण हे लगेच कसं जमायचं? तर हे शक्य नाही असं मुळीच नाही. पण अभ्यास पाहिजे. दीर्घकाल, खूप दीर्घकाल करावा लागतो. नैरंतर्य म्हणजे सातत्याने करावा लागतो. नाही तर दीर्घकाल 25 वर्षापूर्वी सुरुवात केली पण मध्ये वर्षाचे खंड पडले, आता याला काय दीर्घकाल म्हणतात? नैरंतर्य रोज झालंच पाहिजे, त्यामध्ये अंतर नाही पडता कामा. दीर्घकाल असलं पाहिजे, अंतर पडता. आणि सत्कारा सेवितो दृढभूमी. आणि सत्कार म्हणजे प्रेमानं केलं पाहिजे, आवडीनं केलं पाहिजे. यातल्या पहिल्या 2 गोष्टी आपल्या हातातल्या आहेत, तिसरी आपल्या हातातली नाही. आवड ही आपल्या हातातली गोष्ट नाही. ती निर्माण होईल भाग्याचा गुण आहे. भगवंताची कृपा असेल तर होईल. पण भगवंताची कृपा कोणावर होते? दीर्घकाल नैरंतर्य तरी तुमच्या स्वाधीनच आहे ना. तर दीर्घकाल करा, सातत्याने करा, आणि आवड उत्पन्न होते की नाही बघा. अरे ती सवय लागते.
ज्यांना आपण व्यसन म्हणतो त्या व्यसनांचा पहिला स्पर्श काही चांगला नसतो, तो घाणच असतो. तीही टेस्ट डेव्हलप व्हावी लागते. असं आहे. मी एकदा माझ्या मित्रावर इथं तुमच्या परीक्षेला आलो होतो. आमच्यावर एक प्राध्यापक होती. चला म्हणले हॉटेलमध्ये. तिथे हॉटेल समोर होतं. मला माहिती इथं काही असतं एवढं. मला मी हॉटेलात जातो पण इथं काहीतरी नाही नाही. तू काय खातोस तर मला माहिती आहे. नाही तुला मी अगदी शुद्ध शाकाहारी पदार्थ देतो. बरं चल. त्यानं मला शुद्ध शाकाहारी पदार्थ दिले. आणून ठेवलं पुढे. मी तोंडात घातलं. मला त्याला घुरट घाण आली, कुचकट. अरे म्हणले काय दिलं तू? म्हणला चीज. म्हणलं ही काय चीज आहे? ते म्हणले गाईच्या दुधापासून तयार करतात. म्हणल्याला वास येतो. त्याची टेस्ट डेव्हलप व्हावी लागते. त्याची टेस्ट डेव्हलप व्हावी लागते. असं आहे. अहो बिर्याची उसळ चांगली लागते पण त्याची सुद्धा टेस्ट डेव्हलप व्हावी लागते. त्याच्या मोहरीत ओतलेल्या पाण्याचा असा वास येतो ज्याचं नाव ते तिथेही असतो. सगळ्यांना आवडत नाही. टेस्ट डेव्हलप व्हावी लागते. तसं तुम्ही नामस्मरण करता त्याची टेस्ट डेव्हलप व्हावी लागते. पण ती अभ्यास आणि सत्काराने होते, निरंतर्याने होते. तेव्हा सत्कार जो आहे, प्रेम जे आहे, आवड जी आहे ती सातत्याने होऊ शकते. म्हणून कंटाळा न करता आहे त्या परिस्थितीत जसे असाल तसे जे शक्य तेव्हा, पण सोडू नका. प्रत्येक सवडीप्रमाणे नियम नाही करतायत नका करू. वेळ साधता येत नाही नका साधू. सवड मिळत नाही असं खरं नाही. जेव्हा जेव्हा केव्हा जेव्हा मिळेल तेव्हा परतरेचे तत्समाधीयताम, त्याच्यावर लक्ष ठेवा. तुमचं लक्ष इकडे तिकडे गेलं तर जरा ओढून आणायचा प्रयत्न करा. फार मारामारी न करता मनाच्या चंचलतेचा सुद्धा साक्षी व्हायला शिका. मन चंचलपणाने कुठे कुठे जातं पाहत तर राहा. तुम्हाला असं आढळेल की जो जो तुम्ही पाहायला लागाल तो तो मनाच्या खोड्या कमी होत आहे. आपण त्याच्याशी इन्व्हॉल्व होतो, त्याच्याशी जोडले जातो, त्यामध्ये गुंतले जातो. म्हणून मनाबरोबर आपली फरफट होते. मनाबरोबर मी जाणार नाही. जसा शरीराबरोबर मी जाणार नाही, शरीरावरून ठेवीन, तसं मनाबरोबर मी जाणार नाही असाही विचार करा. कारण बुद्धी त्याच्या मागे आहे, त्याच्यावर आहे, ती पाहू शकते. तसे तर करून बघा. पण हे सगळं दीर्घकालाचं आहे, एक दोन दिवसाच्या प्रयोगाचं नाही. कौशल्य मिळवायचं असेल, मास्तरी मिळवायची असेल तर फार अभ्यास करावा लागतो. त्या ॲथलेटिकमध्ये लोक भाग घेतात आणि त्यांची वर्णनं येतात आणि ती लहान लहान पोरं पकडून ॲथलेटमध्ये जावं लागतं. पूर्ण वाढ झाला 25 वर्षाचा पुरुष शिकायला सुरुवात चालत नाही. 25व्या वर्षी तो चांगला ॲथलेट होईल कदाचित, पण सुरुवात 12 वर्षापासून करावी लागते. 12, 13, 14 वर्षाची मुलं मुली घेऊन आणि त्यांना काय शिक्षण देतात. त्यांचं ते शिक्षण कसं देतात ते जरी वाचलं तरी अंगावर काटा उभा. यापेक्षा तप काही निराळं नाही. कुठेतरी भाग घ्यायला जायचं आणि एखादं कांस्य पदक मिळवायचं आणि त्यातच भूषण म्हणायचं. त्याच्याकरता जर इतका खर्च आणि इतका खटाटो पण इतका अभ्यास करावा लागत असेल तर हे अमृत पद मिळवायचं आहे. याच्याकरता कष्ट आणि प्रयत्न किती करावे लागतील. तेव्हा न कंटाळता एकांते सुखमास्यताम परतरेचे तत्समाधीयताम पूर्णात्मा सुसमीक्षताम जगदिदन. पण याचा विचार उद्या करू. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजची रात्रीची परिसंवादाची वेळ सायंकाळी 6:30